आज आपण बनवणार आहोत दुधी रसमुठिया। किसलेल्या दुधीपासून तयार केलेली ही पारंपरिक रेसिपी मऊ, रसदार, पौष्टिक व खायला अतिशय स्वादिष्ट लागते। कमी वेळेत तयार होणारी ही हेल्दी डिश लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल। पचायला हलकी, पौष्टिक, चविष्ट, गरमागरम दुधी रसमुठिया खाण्याची मजा काही वेगळीच। घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा ही झटपट आणि पौष्टिक रेसिपी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कवळा दुधी घेतलेला आहे। दुधी घेताना तो चांगला कवळाच घ्यायचा आहे। दुधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता दुधीचा छोटासा भाग मी काढून घेतलेला आहे आणि दुधी आपण किसून घेऊया। दुधी कवळा असल्यामुळे मी इथे सालासकटच हा दुधी किसून घेते आहे। तुम्ही साल काढून दुधी घेतलात तरी सुद्धा चालू शकतं। दुधी इथे किसून झालेला आहे आणि 2 वाट्या दुधी आहे हा किसलेला। यावर आपण लिंबू पिळून घालूया। लिंबाचा रस घातल्यामुळे दुधी जो आहे तो काळा पडणार नाही। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि हा दुधीचा किस जो आहे तो आपण बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण एक वाटण तयार करू। आता इथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा आणि 4 मिरच्या घ्यायच्या आहेत। याचा आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा आहे। आता हा ठेचा आपण बनवून घेतलेला आहे हा आपण दुधीच्या किसामध्ये घालूया। यानंतर 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। याऐवजी तुम्ही पालक किंवा मेथीचा वापर देखील करू शकता। यानंतर 2 मोठे चमचे किंवा 2 टेबलस्पून इतकं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता आणि 2 चमचे इतकाच बारीक रवा घेतलेला आहे। यानंतर 1 छोटी वाटी आपण इथे बेसन घेतलेलं आहे। बेसन इथे आपण लागेल तसं वापरणार आहोत। आता यामध्ये आपण काही मसाले वापरूया। पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा ओवा, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत, चिमूटभर इतकं आपण हिंग घेतलेला आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं, अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि 1 चमचा आपण इथे तेल घातलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दुधी कवळा असल्यामुळे दुधीला पाणी भरपूर आहे, त्यामुळे हे पीठ घट्ट तयार होणार नाही, एकदम लुसलुशीतच तयार होईल। जास्त पिठाचा इथे वापर करायचा नाही आहे, पीठ आपल्याला कमी वापरायचं आहे। आता इथे बघा चिमूटभर मी इथे खायचा सोडा घेतलेला आहे, जेणेकरून आपले मुठिया जे आहेत ते चांगले मऊ लुसलुशीत व्हायला पाहिजेत म्हणून। आणि 1 चमचा मी बेसन अजून ह्यामध्ये घातलेलं आहे। आता बघा हे पीठ जे आहे ते तरीसुद्धा थोडं लुसलुशीत राहिलेलं आहे, मात्र इथे आपल्याला जास्त पिठाचा वापर करायचा नाही, त्यामुळे हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊया। मुठियाचं सारण आपलं तयार आहे। आता रसची तयारी करूया। रस करण्याकरता इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। दही चांगलं ताजं घ्यायचं आहे। त्यामध्येच आपल्याला 2 वाटी किंवा आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे, पण सध्या मी 2 वाटी पाणी घालते आहे यामध्ये आणि हे चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं। फेटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेसन घालायचं आहे। बेसन घातल्यामुळे काय होतं, हे जे दही आहे ते फुटणार नाही, त्यामुळे हे व्यवस्थित फेटून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची, पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे, चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण फोडणी देऊया। तर रस बनवण्याकरता आपल्याला फोडणी द्यायची आहे। 2 चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। पाव टीस्पून इतकं मोहरी घातलेली आहे, पाव टीस्पून इतकं जिरं घातलेलं आहे। मोहरी जिरं चांगलं तडतडू द्यायचं। यानंतर 1 मिरची मी घेतलेली आहे, यानंतर कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि थोडासा हिंग घातलेला आहे। फोडणी सगळी तयार झाली की आपण जे मिश्रण तयार केलं होतं दहीचं ते घालायचं। आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आणि ह्याला सतत असं हलवत राहायचं आहे मंद आचेवर। जर तुम्ही आच मोठी ठेवली तर ही दही फुटू शकते, त्यामुळे ह्याला मंद आचेवरच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता या कढीला चांगली उकळी आली पाहिजे। उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। मस्त अशी उकळी येऊ द्यायची। आपण बेसन घातलं आहे त्यामुळे हे फुटणार नाही। आणि आता हे जे मुठियाचं मिश्रण आहे त्याचे आपण असे छोटे छोटे मुठिये तयार करायचे आहेत। असं व्यवस्थित गोल करून घ्यायचा आणि ते ह्या रसामध्ये सोडायचं आहे। रस मुठिया अशा पद्धतीने हे सोडून घ्यायचे आणि मंद आचेवर ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता ताटामध्ये जेवढं पण पीठ उरलेलं आहे त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि ते सगळं पाणी ह्यामध्ये आपण वापरलेलं आहे।
आता हलक्या हाताने आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यावर झाकण ठेवून ह्याला 10 ते 15 मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. पाणी जे आहे ते यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही वाढवू शकता. तुम्हाला रस किती घट्ट किंवा सैल हवा आहे त्यानुसार. तर इथे बघा 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. हे मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे. याला चांगली उकळी आलेली आहे आणि मुठी हे बघा मस्त असे तयार झालेले आहेत. दुधीचे मुटके तर आपण नेहमीच बनवतो, पण असे रसवाले मुटके आपण कधी बनवत नाही. एकदा नक्की ट्राय करून बघा, अतिशय स्वादिष्ट लागतात. तुम्हाला जर वेट लॉस करायचा असेल आणि 1 पॉट मील हवं असेल तर त्याकरता देखील तुम्ही हे बनवून खाऊ शकता. नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणूनही ह्याला तुम्ही तयार करून घेऊ शकता संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी. हे मुटके आपले शिजलेले आहेत. आता 1 चमचा तूप मी गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आणि मस्त असा तडका दिलेला आहे. वरून कोथिंबीर घालायची. अतिशय स्वादिष्ट लागतो हा पदार्थ. एकदा नक्की ट्राय करून बघा. सध्या उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा मस्त असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.